आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. 50,000 रुपये अनुदान आणि 27,000 रुपये पीक विमा असे 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आजचा विषय जरा लक्ष देऊन ऐका, कारण की फक्त बातमी तुमच्या पैशाची नाही, तर बातमी तुमच्या पेरणीची आणि तुमच्या बँक खात्याची आहे, तुमच्या घरातील खर्चाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे गावागावात सुरू असलेल्या एका प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला या बातमीतून भेटणार आहे. आपल्या खात्यात पैसे कधी पडणार? सकाळपासून चहाच्या टपरीवर, सोसायटीच्या समोर, बँकेच्या समोर, शेताच्या बांधावर सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. कोणाला म्हणे मेसेज आला, कोणाला म्हणे नाव यादीत आलं, तर कोण अजून काही समजलेलं नाही. त्यामुळे सगळीकडे गोंधळ वाढते, पण खरी माहिती अजून अनेकापर्यंत पोहोचलेली सुद्धा नाही. आता बघा, अशा बातम्यामध्ये एक मोठी अडचणसुद्धा असू शकते. अर्धवट ऐकते कुणा, अर्धवट सांगतो, मग गावात बातमी फिरताना तिचं सगळं रूप बदलून जातं. एक जण म्हणतो की पैसे आज येणार, दुसरा म्हणतो उद्या सकाळी, तर तिसरा म्हणतो आधी जिल्ह्यांची यादी बघा. पण शेतकरी बांधवांनो, इथं घाई करून चालणार नाही, कारण पैसा सरकारकडून DBTने येणार असेल आणि त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी पूर्ण करणं गरजेचं असतं. शेतकरी असेल म्हणून पैसे लगेच खात्यात येणार नाही. खाते ॲक्टिव्ह आहे का, आधार लिंक केलेला आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का, नोंदणी पूर्ण केलेली आहे का, या सगळ्यात आधी पाहिलं जाईल. आता हाती आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या माहितीनुसार पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट DBTच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता पुढे सरकलेली आहे. यावेळी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि त्यासोबत 27,000 रुपयांचा पीक विमा किंवा नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात 75,000 पेक्षा कमी जास्त रक्कम जमा होऊ शकते. पण आजची माहिती शेवटपर्यंत ऐकली पाहिजे, कारण सुरुवातीलाच रक्कम सांगितली, जिल्हे सांगितले आणि पुढे सोडलं तर अनेक शेतकरी चुकीचा अंदाज लावतात. कारण जर म्हणतात माझ्या जिल्ह्याचं नाव नाही म्हणजे मला काही भेटणार नाही, काही जण म्हणतात माझं नाव यादीत नाही म्हणजे पैसे नक्की आलेच पाहिजे. पण दोन्ही गोष्टी बरोबर नसतात. आधी पात्रता, बँकेची तपासणी आणि शासनाची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी एकत्र जोडल्या तेव्हा पैसे जाऊन तुमच्या खात्यात येतो. आता गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर बैल तयार आहे, नांगर तयार आहे, पेरणीची वेळ जवळ, पण बियाण्याचे पैसे हातात नाही, अशी व्यवस्था अनेक शेतकऱ्यांना झालेली आहे. खताचा भाव वाढलेला आहे, औषधाचा खर्च वाढलेला आहे, मजुरी वेगळी, घर खर्च वेगळा. अशा वेळी सरकारकडून येणारी अनुदानाची रक्कम म्हणजे शेतकऱ्याला खरा आधार मिळतो. म्हणून ही बातमी महत्त्वाची आहे. पण खरी रक्कम कोणाला, कधी आणि कोणत्या अटीवर मिळू शकते हे नीट समजून घेतलं पाहिजे, नाहीतर शेवटच्या क्षणी तुमची धावपळ होईल. तर आता हळूहळू अपडेट समोर जाणून घेऊया. आता हाती आलेल्या माहितीनुसार पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट DBTच्या माध्यमातून अनुदानाचे 50,000 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय काही पात्र शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी पीक विम्याची रक्कम 27,000 रुपये वेगळी रक्कम मिळू शकते. म्हणजे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर खूप मोठी रक्कम जमा झालेली आपल्याला दिसेल. पण लक्षात ठेवा, ही रक्कम प्रत्येकाच्या खात्यात एकाच वेळी येईल अशातला काही भाग नाही. ही रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात येईल. ज्या शेतकऱ्यांची माहिती बरोबर आहे, कागदपत्रे पूर्ण आहे, बँक खाते चालू आहे आणि आधाराशी तपशील पूर्णपणे जुळत आहे, अशा शेतकऱ्यांचे पैसे आधी जमा होतील. त्याचं खातं बंद आहे, याचा मोबाईल नंबर जुना आहे, आधार लिंक नाही किंवा फार्मर ID तयार नाही, त्यांचे पैसे काही दिवस अडकू शकतात. आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हालचाल सुरू होऊ शकते याची बदलती प्राथमिक यादी आपण पाहू. यावेळी 12 जिल्ह्यांची प्राथमिक यादी सरकारकडून पाठवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, भाजीपाला आणि पावसावर अवलंबून शेती करणारे शेतकरी सर्वात मोठ्या प्रमाणात आहे. बाजारभाव कधी वर खाली होत असल्यामुळे या भागात शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणे अत्यंत गरजेचे ठरत. सरकारकडून हा दिलासा नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. दुसरा जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. यवतमाळमध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्ज, उत्पादन खर्च आणि हवामानाच्या बदलाचा ताण जाणवतो आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत अनुदान आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळाली तर पुढच्या हंगामासाठी त्यांना मोठा आधार मिळू शकतो. तिसरा जिल्हा आहे आपला परभणी जिल्हा. मराठवाड्यातील शेतकरी पावसावर जास्त अवलंबून असतो. आधी पैशाची गरज असते, परंतु परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपलं बँक खातं, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि फार्मर ID कार्ड अपडेट करत राहा. हे एकदा तपासून घेणं, कारण छोटीशी चूक झाली तर DBTचे पैसे तुमचे थांबू शकतात.
चौथा जिल्हा सातारा आहे. सातारा जिल्ह्यात पण पात्र शेतकऱ्यांना या अनुदानाचा नक्कीच फायदा मिळू शकतो. फक्त नाव यादीत असणं पुरेसं नाही, खातं सक्रिय आहे, KYC पूर्ण आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पाचवा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये डोंगराळ आणि आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आहे. इथे कागदपत्र आणि बँक ऑनलाईन तपासणी पडताळणीमध्ये आणि तपासणीमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे नंदुरबारचे शेतकरी आता गावातील SSC सेंटर व कृषी सहाय्यक आणि बँकेत जाऊन आपली माहिती एकदा तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सहावा जिल्हा आहे तो आहे हिंगोली जिल्हा. या हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पेरणीपूर्व खर्चाची पैसे गरज आहे. अशावेळी अनुदानाची रक्कम मिळणे बियाणे, खते, औषधी आणि मजुरीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड, आधार लिंक आहे का यावर विशेष लक्ष द्यावं लागेल. सातवा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस आणि इतर पिकासाठी अवलंबून असलेले शेतकरी मोठ्या संख्येने इथे सुद्धा पात्रता तपासणीसाठी येणार आहे. खातं निष्क्रिय असेल किंवा आधारमधली माहिती जुळत नसेल, पैसे परत जाऊ शकते, थांबवून जाऊ शकता. आठवा जिल्हा आहे अकोला जिल्हा. आता विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. उत्पादन खर्च वाढला आहे पण भावाची खात्री नाही. त्यामुळे अनुदान वेळेवर मिळालं तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. नववा आणि जिल्हा आहे तो आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक खात्याची एकदा स्थिती तपासून घ्यावी. बँकेत KYC पूर्ण नसल्यास किंवा खाते बंद असल्यास रक्कम जमा होण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे आजच बँकेत जाऊन तुम्ही खात्री करून घ्या. 10वा जिल्हा आहे तो गोंदिया जिल्हा आहे. पावसावर आणि बाजारभावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक मदत मिळाली तर त्यांची ताकद नक्कीच वाढेल. त्यानंतर 11वा जिल्हा आहे तो पालघर जिल्हा. किनारी आणि आदिवासी भागातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती उशिरा पोहोचते, म्हणून पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयातून कृषी विभागाकडून आपली नोंद आहे का याची व्यवस्थितपणे तपासणी करून घ्यावी. आणि शेवटचा जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील पाणी टंचाई, डाळिंब, ज्वारी, ऊस आणि भाजीपाला पिकावर अनेकदा संकट येऊन त्यामुळे इथल्या पात्रता शेतकऱ्यांची मदत नक्कीच मोठा आधार ठरणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी खरंच महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे. आता काही शेतकरी विचारतील, माझ्या जिल्ह्यातील नाव यादीत आहे का, मग उद्या सकाळीच पैसे येतील का? इथं नीट समजून घ्या. जिल्ह्याचे नाव यादीत असणं म्हणजे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच क्षणी पैसे येतील असा अर्थ होत नाही. आधी पात्रता तपासावी लागते, मग नोंदणी जोडली जाते, नंतर बँकेकडून खातं तपासलं जातं आणि मग DBT फाईल पुढे सरकते. म्हणून कोणाला आधी मेसेज येत असेल, कोणाला उशिरा येतो. त्यामुळे शेजारचा मेसेज आला आणि मला नाही आला म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, अनेक शेतकरी पीक विम्याची रक्कम आणि अनुदानाची रक्कम एकच समजतात, पण दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या असू शकते. पीक विमा हा पिकांच्या नुकसानीवर विमा भरलेला आहे. पिकांची नोंद का आणि नुकसानाचे पंचनामे पात्रता आहे का यावर अवलंबून असते. अनुदान किंवा प्रोत्साहनपर रक्कम ही वेगळ्या अटीवर मिळू शकते. त्यामुळे एका शेतकऱ्याला विमा मिळाला म्हणून अनुदान नक्की मिळेल किंवा अनुदान मिळाल म्हणजे नक्की येईल असं सरळ हिशोब लावू नका. आता ही रक्कम शेतकऱ्यांना महत्त्वाची काय हे सुद्धा समजून घ्या. पावसाळा सुरू झाला आहे, शेतकऱ्यांना अनेक खर्च उभे राहतील. पेरणी गिरणी सगळे झालेले आहे. औषधाचा, डिझेलचा, ट्रॅक्टरचा सर्व खर्च आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च सगळं एकाच वेळी लागत असते. त्यामुळे हे महत्त्वाचे पैसे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. शेतकरी बांधवांनो, पैशाच्या आशेवर राहू नका. कागदपत्र पूर्ण करा, कारण शासनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यावेळी धावपळ केली तर कधी उशीर होऊ शकतो. बँकेत लाईन लागते, CSC केंद्रावर गर्दी होते, सर्व बंद होते, मोबाईलवर OTP येत नाही, आधारामुळे सगळं गोंधळ होते, बँकेत नाव वेगळं असते. अशा छोट्या चुका मोठी अडचण ठरू शकतात. म्हणून आजच सावध व्हा. या यादीत नाव असल्यास शेतकऱ्यांनी निराश व्हायचं नाही, कारण प्राथमिक यादीत नाव असणं आणि नसणं काही म्हणजेच कायमचं वगळलं जाणं इथं काय ठीक होत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपला जिल्हा जर या यादीमध्ये आला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे, तुम्हाला पीक विमा मिळाला का, ही गोष्ट पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.